परभणी तहसील कार्यालयात शासकीय वेळेत तहसीलदार संदीप राजापुरे यांनी आयोजित केलेल्या कंदोरी कार्यक्रमामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात येत असून अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने विविध विभागांना टाळे लागलेले आज दिसून आले आहे। कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करूनही काम न झाल्याने माघारी परतावे लागले। याबाबत विचारणा केली असता नायब तहसीलदारांच्या कंदोरी कार्यक्रमाला गेल्याचे सांगितल्याची चर्चा ऐकण्यात आली, तर काही कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत। या प्रकारामुळे शासकीय वेळेत गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। तहसील कार्यालयामध्ये मी उषा भागोजी पंचांगे, माझं प्लॉट विषयीचा विषय आहे। आज म्हणजे 5-6 महिने झालं आणि मला चार चक्कर झाल्या माझ्या, म्हणजे तारीख दिलेल्या। तहसीलदार 2 वेळेस, मागच्या वेळेस जेव्हा मंगळवारी जेव्हा दिली तारीख त्याही तारखेला नव्हते आणि आज तर त्यांनी एकदम करस होतं, त्यांची कंदोरी आजची सांगितली त्यांनी। आणि जेव्हा कार्यालयात गेले मी वरती जाऊन आले, पूर्ण खाली एकही कर्मचारी नव्हते, म्हणजे एकही नाही, म्हणजे थोडे होते, तेही जेवून आलेले होते कंदोरी। तर हे असे कंदोरी शासकीय कामामध्ये जेव्हा हे कंदोरी करतात, त्यांना रविवारी कंदोरी जरी करायची असली तर रविवारी करू शकले असते, ते त्यांच्या सुट्टीच्या दिवशी। कामाच्या वेळेस त्यांनी कंदोरी ठेवलेली आणि त्यामुळे पूर्ण गर्दी तिथे झालेली, पूर्ण कामासाठी पूर्ण माणसं बाहेर थांबलेले। तुम्हाला किती वेळ झाला? मी तिथं तरी पण किती 3 वाजता माझी सुनावणी होती ना, 3 वाजल्यापासून होते मी तिथं। पैसे आमचे पडले नाही म्हणून आलतो मी लोगाव। अनुदानचे आमच्या गावातले पैसे 50-60 लोकांचे पडले, आमचे 2 खात्याचे पडले नाही म्हणून मी सकाळपासून रोज चक्रा मारायला। ते मॅडम म्हणाले आज नाही, उद्या नाही, आज सकाळपासून इथं आलो, ते हे साहेब बी नाही, ते कोणीच नाही। कुठे गेले काय कळालं का? नाही, काहीच नाही, कोणीच काय म्हणून। कर्मचारी आहेत का? आहे कोणी एखाद्या तिथं 4-4 2 स्टाफ तिथे एखादा आहे, बाकी कर्मचारी बाकी नाही, कोणीच नाही। काय मागणी करणार आता? आता काय जिल्हाधिकाऱ्याला काय म्हणा, साहेबाला आता हेच इकडे तहसील जरा ध्यान देऊन जरा लोकांच्या शेतकऱ्याची बेजार आहे, कामाचे दिवस आहे, कामं सोडून इथं भाकर नाही, तुकडा नाही, पन्या घेऊन इथं येऊन कागदाच्या पन्या घेऊन बसले सकाळपासून 11 वाजल्या, पण कोणीच नाही इथं, काय करावं, बेजार आहे।